कोयता घेऊन दहशत माजवणारा आरोपी अटकेत। सोलापूर जिल्ह्यात दिवसाढवळ्या हातात कोयता घेऊन किराणा दुकानात तोडफोड करण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। सूरज भोसले यांच्या किराणा दुकानात आरोपी आयाज शेख यांनी घुसून तोडफोड केली। तसेच मागील प्रकरणात पोलिसांना नाव सांगितल्याचा राग मनात धरून आयाज शेखने धमकी दिली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वैराग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्या आरोपीची ओळखीच्या परिसरात त्याची धिंड काढण्यात आली। नमस्कार, मी पीआय कुंदनगावडी, वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। काल दिनांक रोजी वैराग पोलीस ठाणे यामध्ये गुन्हा दाखल नंबर 364/2025 BNS सेक्शन 324/2 151(2) तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी फिर्याद दिली असून त्यांचे हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी आयाज अशफाक शेख हा आरोपी आहे। या आरोपीवरती यापूर्वी 307 गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन कोयता घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्यादीला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी नमूद आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे। सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे। त्या अनुषंगाने हा स्पॉट व्हिजिट होती। तर या आपल्या माध्यमातून मी आणि काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही। अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशत माजवण्याचं काम जर करत असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। धन्यवाद।